नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचे पॅटीस कसे करायचे ते पाहू। उपवासाच्या पॅटीससाठी 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत। तेल गरजेनुसार लागणार आहे। साबुदाणे अर्धी वाटी बारीक करून घेतलेत मिक्सरला, आपण पीठ सुद्धा घेऊ शकता। कोथिंबीर अर्धी वाटी घेतले, लिंबू अर्धा चिरलेला घेतलेला आहे। काजू 4-5 घेतलेले तुकडे करून, मीठ सेंधव घेतलेलं आहे 1 चमचा, आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकता। आलं अर्धा इंच घेतले, शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलाय अर्धी वाटी, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे अर्धी वाटी, बेदाणे म्हणजे किसमिस अर्धा घेतलेले आहेत, मिरच्या 4 हिरव्या घेतलेल्या आहेत, आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता। साखर 1 चमचा घेतलेली आहे, जिरे 1 चमचा घेतलेले आहे, खोबरे ओले 1 वाटी घेतलेले आहे किसून। तर कसे करायचे पॅटीस पाहू। बटाटे उकडलेले कुस्करून घ्यायचे, त्यात 1 चमचा छोटा सेंधव मीठ घातलेलं आहे। बटाट्यामध्ये साबूचं पीठ घालायचं आहे केलेलं, मिक्सरला मिक्स करून गोळा तयार करायचा। असा गोळा करून घेतलेला आहे। राहिलेले साबूचं पीठ पुढे लागणार आहे म्हणून ठेवले। हे 10 मिनिटासाठी पीठ भिजत घालायचं आहे, असंच ठेवायचं आहे झाकून। आता कोथिंबीर, मिरच्या, आलं, सेंधव मीठ, जिरे, साखर हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे बारीक करून। आता एका बाउलमध्ये खोबरं 1 वाटी घातलेलं आहे, शेंगदाण्याचा भाजलेला कूट, काजू, बेदाणे, त्यात लिंबू अर्धा पिळायचं आहे, हे वाटण घालायचं आहे, मिरची, जिरे आणि आल्याचं कोथिंबीरीचं 2 चमचे घातलेले। थोडी कोथिंबीर घालायची वाटण घातल्यावर, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ चांगलं भिजलेलं आहे आपलं पॅटीससाठीचं। ह्याच्यात जरासं तेल घालायचं, परत मळून घ्यायचं चांगलं। मोदकाला जशी पारी तयार करतो तशा पद्धतीने गोळा करून पारी तयार करायची, त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे। असा गोल गोळा तयार करायचा आहे, लाडू सारखा, आणि ह्यात घोळवायचं आहे साबूच्या पिठामध्ये। असे सर्व करून घ्यायचं आहे। असा गोल गोळा करायचा पिठाचा, त्याच्यानंतर पारी करायची आपल्याला। मोदकाची पारी करतो त्याप्रमाणे पारी करून घ्यायची। त्याच्यानंतर हे सारण भरायचं। काजू आपल्याला ऑप्शनल आहेत, आपल्याला किसमिस काजू आवडत असले तर घालायचे, नाही आवडत असले तर नाही घालायचे। असा गोळा तयार करून घ्यायचा लाडू सारखा, आणि हलक्या हातानं यात वळायचं। हे सर्व पिठाचे मी आता असं करून घेणार आहे, असे घ्यायचे करून। तापलेले आहे आपले असे गोळे तयार करून घेतलेले आहेत पॅटीससाठी। तर आता मी एक एक यात घालते।
प्रॅक्टिस करायचे आहेत. आता पलटायचे, एका बाजूने भाजले. आपले पॅटीस तयार झालेले आहेत. आता मी सर्व करण्यासाठी काढते. आपले उपवासाचे पॅटीस तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान झाले. तर त्यासाठी मी खोबऱ्याची उपवासाची चटणीसुद्धा केलेली आहे. कोथिंबीर, मिरची, आलं आणि खोबरं घालून जिरे, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.